सत्तेमधील व्यक्तींनी कारखान्याची निवडणूक लढवणं अयोग्य. विरोधी गटानं मुद्दा उपस्थित केल्यास सत्तेमधील लोक न्याय देऊ शकत नाहीत. अनौपचारिक चर्चांमध्ये शरद पवारांचं मत. शरद पवारांचं मत हे त्यांचं मत. उभं राहावं हे माझं मत. शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया. सत्तेमधील व्यक्तींनी कारखान्याची निवडणूक लढवणं अयोग्य. शरद पवारांचं मत. आगामी निवडणुकांसंदर्भात भाजप मंत्री आणि नेत्यांची वर्षा बंगल्यावर बैठक. महाराष्ट्रामध्ये भाजप पुन्हा नंबर 1 पक्ष होण्यासाठी मेहनत घ्या. देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीमध्ये सूचना. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारीचंही वाटप. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रच लढायच्या. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये प्रमुख नेत्यांचा सूर. लवकरच महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार. महत्वाच्या महापालिकांवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे, नेत्यांचं मत. फडणवीसांच्या मतदारसंघात 5 महिन्यामध्ये 8% मतदार वाढले. राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर मोठा आरोप. काही बूथवर 20 ते 25% मतदार वाढले. निवडणूक आयोग मौन बाळगून का आहे, राहुल गांधींचा सवाल. झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो. राज्यामध्ये 25पेक्षा जास्त मतदारसंघात 8%हून अधिक मतदार वाढले आणि त्यापैकी बहुतांश जागी काँग्रेस विजयी. राहुल गांधींच्या आरोपानंतर फडणवीसांचं ट्विट करत उत्तर. राहुल गांधींचा अभ्यास कच्चा. सुनील तटकरेंची टीका. लोकसभेत कमी तर विधानसभेमध्ये जास्त मतदान होत असतं. फडणवीसांच्या मतदारसंघात 5 महिन्यामध्ये 8% मतदार वाढले. या राहुल गांधींच्या टीकेवर निशाणा. मतांची चोरी करून महायुतीनं निवडणूक जिंकली. ही निवडणूक महायुतीनं बेईमानी करून जिंकली. विजय वडेट्टीवार यांचा आरोप. तर आयोग आम्हाला मतदार याद्या सीसीटीव्ही देत नसल्याचीही वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगासोबत पारदर्शक चर्चा व्हावी. सर्वांना नियम कायदा समान पाहिजे. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना चर्चेसाठी निमंत्रण. 12 जूनलाच आयोगाकडून ईमेलद्वारे पत्र. राहुल गांधींकडून मात्र अद्याप आयोगाला कोणतेही उत्तर नाही. कर्नाटक आणि तेलंगणामध्ये जिंकले तेव्हा त्यांनी ईव्हीएम आरोप केले नाहीत. राहुल गांधींच्या आरोपांबाबत एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. दिल्लीमध्ये 29 जून आणि 30 जूनला काँग्रेसची बैठक. आगामी काळामध्ये महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार. अनेक नेत्यांवर पक्षातील महत्वाची जबाबदारी दिली जाणार. उद्योगपती अनंत अंबानींनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. 15 दिवसामध्ये दुसऱ्यांदा भेट झाली. दोघांमध्ये मध्यरात्री तासभर चर्चा. हिंदी भाषेबाबतचा अंतिम निर्णय 7 दिवसांमध्ये घेतला जाणार. सूत्रांची माहिती. शिक्षण मंत्री दादा भुसे विरोध करणाऱ्या राजकीय पक्ष, नेते, संघटना, भाषा तज्ज्ञ यांच्यासोबत बैठक घेणार. बैठकीमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत सादरीकरण करून संबंधितांची भूमिका जाणून घेणार. हिंदी भाषेला कमी समजणं अयोग्य. मात्र हिंदी भाषा 1ली ते 4थी पर्यंत सक्तीची करणं ही योग्य नाही. अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं वक्तव्य. 1ली ते 4थी पर्यंत हिंदी सक्ती असूच नये. अजित पवारांची प्रतिक्रिया. 5वीपासून पुढे हिंदी शिकवली जावी. अजित पवारांचं मत. राऊत खोटं बोलण्यात मास्टर. ते रेटून खोटं बोलतात. महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती कुठेही केलेली नाही. प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचीही प्रतिक्रिया. हिंदी सक्तीवर बाळासाहेबांच्या विचारांचे खोटे वारसदार अजून गप्प का. मनसे नेते राजू पाटलांची ट्विट करत एकनाथ शिंदेंवर टीका. हिंदी सक्तीवरून संजय राऊत आणि संदीप देशपांडेंचा मराठी कलाकारांवर निशाणा. हिंदी सक्तीवर नाना पाटेकर, प्रशांत दामले, माधुरी दीक्षित का बोलत नाहीत. राऊतांचा सवाल. तर मराठी कलाकार भूमिका मांडत नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव. संदीप देशपांडेंचं वक्तव्य. भाषा सक्ती करून येत नाही. भाषा आईकडूनच शिकली जाते. मुलांना मराठीमध्ये शिकवा. हाच खरा बदल घडवण्याचा मार्ग. हिंदी भाषा सक्तीवरून सयाजी शिंदेंचा सरकारला टोला. त्रिभाषा सूत्राच्या मुद्द्यावरून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार. राज ठाकरेंची वेळ मिळताच भेट होणार. 1लीपासून हिंदीला मनसेचा तीव्र विरोध. चेंबूरमधील धोकादायक इमारतीला पालिकेनं लावली हिंदी आणि गुजरातीमध्ये नोटीस. ज्या अधिकाऱ्यांना नोटीस लावली त्याला समज देण्यात येईल. पालिकेचं स्पष्टीकरण. स्थानिक पातळीवर राजकीय भूमिका वेगळी असते. रायगडमधील स्थानिक नाराजीबाबत सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. तर स्थानिक स्तरावर नाराजी असेल तर प्रमुख नेते ते सोडवतील. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या निधी वाटपावर वॉच ठेवा. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मंत्री आमदारांना सूचना. निधी वाटपावरून सेनेच्या मंत्र्यांकडून पुन्हा एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त. निधीवरून दादा शिंदेंमध्ये पडद्यामागे संघर्ष. निधीवरून अजित पवारांनी शिंदेंच्या दालनामध्ये थेट भेट घेतल्याची माहिती. ज्यांना वॉच ठेवायचा आहे त्यांनी ठेवावा. त्यांना अधिकार आहे. त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. निधीवर वॉच ठेवण्याच्या मुद्द्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया. नाराजी असतील तर शिंदे आपल्याला सांगतील, अशीही प्रतिक्रिया. शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता. भूसंपादनासाठी 20,000 कोटींच्या तरतुदीला मान्यता. 12 जिल्हे आणि 39 तालुक्यातून जाणार शक्तीपीठ महामार्ग. शक्तीपीठ महामार्गाबाबत मंत्री प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ नाराज. स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची भूमिका. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विरोध परवडण्याजोगा नसल्याचं मत. तर नाराजी नाही, आम्ही शेतकऱ्यांची भूमिका मांडली. मंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया.
शक्तीपीठ महामार्गाला धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा विरोध. तुळजापूर तालुक्यामधल्या वानेवाडी इथे मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परत पाठवलं. मोजणी करण्यात येणाऱ्या मार्गावर शेतकऱ्यांसाठी या आंदोलक शेतकरी पोलिसांच्या ताब्यात. प्रकाश आंबेडकर आणि मुश्रीफांनी लोकांच्या भावना मांडल्या. ज्यांचा विरोध आहे त्यांच्यासोबत चर्चा करू, मात्र यातून मार्ग निघेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. सरकारला शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही. शक्तीपीठ महामार्गाला दुसरे पर्याय असू शकतात. पर्याय मार्ग असताना हे धंदे कशाला? शक्तीपीठ महामार्गाच्या मंजुरीवरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल. 12 जिल्ह्यातील लोकांना शक्तीपीठ महामार्ग नकोय. नव्या रस्त्याची गरज काय? गरज नसलेला विकास महाराष्ट्राला नकोय. सरकारनं फेरविचार करावा. शक्तीपीठ महामार्गावर सतेज पाटील यांची प्रतिक्रिया. राज्याचं मंत्रिमंडळ म्हणजे राज्याचे मालक नाहीत. राज्यातील मंत्रिमंडळ ही लुटारूंची टोळी. शक्तीपीठ महामार्गाच्या अधिसूचनेवरून राजू शेट्टी यांची. भास्कर जाधव यांची पक्षातील बडव्यांवर पक्षाच्या बैठकीमध्ये टीका. निवडणुकीमध्ये उमेदवाराला एबी फॉर्म देताना विचारात घेतला नाही. पहिल्या फळीमधील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर जाधवांकडून प्रश्नचिन्ह. संजय राऊतांनीच निवृत्ती घ्यायला पाहिजे. राऊत थांबत नाही तोपर्यंत ठाकरे गटाला भविष्य नाही. भास्कर जाधवांच्या वक्तव्यावरून सुजय विखेंचा राऊतांवर निशाणा. भास्कर जाधव यांनी शिंदेचं नेतृत्व स्वीकारलं तर आनंदच आहे. जाधव यांच्यासारख्या नेत्यानं राजकीय संन्यास घेणं अयोग्य. तर मातोश्रीवरील राग जाधव यांनी अनेकदा माझ्यावर काढला. मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य. दोन्ही ठाकरे एकत्र आले नाही तर मराठी माणूस हताश होईल. प्रकाश महाजनांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राच्या मनामधलं जाणणाऱ्यांनी भास्कर जाधव यांच्या मनामधलं जाणून घ्यावं. भास्कर जाधव यांच्या नाराजीच्या चर्चेनंतर मनसेच्या संदीप देशपांडेंचा ठाकरे गटाला टोला. काँग्रेसचे पर्यावरण सेलचे प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक कार्यमुक्त. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानंतर कारवाई. समीर वर्तक यांच्यावर व्यावसायिकाला धमकावल्याचा आरोप. संग्राम जगताप यांच्याकडून विशिष्ट समाजाच्या विरोधात वक्तव्य. पक्षाची भूमिका सेक्युलर. संग्राम जगताप यांना सांगणार. संग्राम जगताप यांना वक्तव्याची विचारणा करणार. संग्राम जगतापांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया. माझ्यावर केस करण्याचा उद्देश हाच होता की मी घाबरून गप्प बसेन, पण मी सगळ्यांना सांगू इच्छितो की मी घाबरणार नाही. इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. सरकारची स्थिती भिकाऱ्यासारखी झाली. लाडकी बहीण योजना आणल्यानंतर अनेक योजनांना सरकारकडून कात्री. शिवभोजन थाळीच्या अनुदानावरून विजय वडेट्टीवारांची टीका. पुणे रेल्वे स्थानकाला बाजीराव पेशवेंचं नाव देण्याची मेधा कुलकर्णींची व्यक्तिगत मागणी. नाव द्यायच्या वेळेला राज्य सरकार भूमिका घेईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याबाबतीत प्रगल्भ आहेत. प्रवीण दरेकरांची मेधा कुलकर्णींच्या मागणीवर प्रतिक्रिया. पुणे रेल्वे स्टेशनला बाजीराव पेशवेंचं नाव देण्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध का? शरद पवार गटाविरोधात परशुराम शिंदे हिंदू सेवा संघाची बॅनरबाजी. रेल्वे स्टेशनला बाजीराव पेशवेंचं नाव द्या. खासदार मेधा कुलकर्णी यांची मागणी. नंदुरबारमध्ये भाजपचे विजयकुमार गावित आणि शिंदेच्या शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांच्यामधील वाद विकोपाला. वरिष्ठांकडून वाद मिटवण्याचा प्रयत्न होणार. विजय चौधरी यांची प्रतिक्रिया. एसटी बसचं तिकीट काढण्यासाठी आता मुंबई वन कार्डचाही वापर करता येणार. मुंबई महानगर प्रदेशामध्ये लवकरच लागू होणार. एसटी महामंडळाच्या तिकीटिंग प्रणालीसह एनसीएमसी कार्डसोबत इंटिग्रेशन करणार. वारकरी संप्रदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माझं विधान मागे घेतो. वारी संदर्भात केलेल्या विधानावर अबू आझमींकडून माफी. अबू आझमी वादग्रस्त वक्तव्य करण्यात उस्ताद. त्याचा परिणाम त्यांना अनेकदा भोगावा लागलाय. सुजय विखे यांची प्रतिक्रिया. तर वारकऱ्यांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महायुतीची. सुजय विखेंचं वक्तव्य. अबू आझमी आसिफ शेख यांच्या वक्तव्यानंतर मालेगावमध्ये पडसाद. आझमी आसिफ शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी. औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याप्रकरणी माजी आमदार आसिफ शेख यांच्यावर पुण्यामध्ये गुन्हा दाखल. पुण्यातील गुन्हा मालेगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये वर्ग. आसिफ शेख यांना औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं भोवलं. अबू आझमींनी साधू संतांची नाक घासून माफी मागावी. चर्चेमध्ये येण्यासाठी वेगळं विधान करण्याचा प्रयत्न. संग्राम जगतापांचा अबू आझमींवर हल्लाबोल. सुदर्शन घुलेवरील गुन्ह्यांचा आणि वाल्मिक कराडचा संबंध नाही. वाल्मिक कराडचे वकील मोहन यादव यांचं वक्तव्य. तर कटाचा सूत्रधार नेहमी पडद्यामागे असतो. उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया. देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 7 जुलैला होणार. पतीच्या हत्येमध्ये राजकीय व्यक्तींचा हात. मृत पंकज देशमुखांची पत्नी सुनीता देशमुखांचे आरोप. दरम्यान सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळानं घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट. पंकज देशमुख भाजप कार्यकर्ते आणि आमदार संजय कुटेंचे वाहनचालक होते. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आज जेजुरीमधून प्रस्थान. वाल्हे इथे पालखीचा मुक्काम असणार. तर संत तुकाराम महाराजांची पालखी वरवंडवरून मार्गस्थ होणार. उडणवडी गवळ्याची इथे पालखी मुक्कामी असणार. साताऱ्याच्या कराडमधील संत घाडगेनाथ महाराजांची पायी दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान. कराडचे प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रेंच्या हस्ते विधिवत पूजा करून दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला जेजुरीमध्ये मुक्काम. खंडोबा मंदिराचा मुख्य गाभारा आणि गडकोट आवारामध्ये फुलांची आकर्षक सजावट. श्री संत जनाबाई पालखीचं परळीमध्ये उत्साहात स्वागत. पालखीचा मुक्काम. आर्य वैश्य समाज मंदिरामध्ये वैजनाथ झरकर यांच्या कुटुंबाकडून पालखीचं स्वागत.
नंदुरबारपासून थेट पंढरपूरपर्यंत बस सेवा उपलब्ध होणार. वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून आता 100 बसेस सोडल्या जाणार. 1 जुलैपासून रेल्वेचा लांब पल्ल्याचा प्रवास महागणार. नॉन एसी मेल एक्सप्रेस गाड्यांच्या भाड्यामध्ये प्रति किलोमीटर 1 पैशाची वाढ होणार, तर एसी क्लासच्या तिकिटामध्ये 2 पैशांची वाढ. तूर्त लोकलचे तिकीट आणि पास जैसे थे. राज्यामध्ये कोरोनाचे 25 नवीन रुग्ण. राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये सौम्य वाढ सुरूच. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 87.93%. परभणीमधल्या शासकीय कार्यालयामध्ये नियमबाह्य पद्धतीने एसी लावल्याचा आरोप. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर अधिकाऱ्यांनी स्वतःहून एसी काढले. सहदुय्यम निबंध कार्यालयामध्ये होते एसी. लातूर शहरामधील विनापरवाना शाळा सील. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शाळेला टाळं ठोकलं. विनापरवाना शाळेला 17 लाखांचा दंड ठोठावला. पालघरमध्ये बोगस डॉक्टर आढळून आल्यास तत्काळ गुन्हा दाखल करा. जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांचा बैठकीमध्ये इशारा. रुग्णांची फसवणूक करणाऱ्या बनावट डॉक्टरांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश. जळगाव जिल्हा रुग्णालयामधील वसतिगृहातील दुरुस्ती प्रकरणी पीडब्ल्यूडी विभागानं अहवाल मागवला. शासन निर्णय डावलून कामाचे 43 तुकडे केल्यानं कारवाई. जिल्हा नियोजन समितीच्या पत्रानुसार चौकशी करून अहवाल पाठवणार. जळगावच्या अमळनेरमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन. शिबिरामध्ये अमळनेरचं चोपडा धरणगाव परिसरातील 135 रुग्णांची तपासणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव हेमलता ठाकरेंना बदलीनंतर स्वतःचं दालन स्वतः झाडण्याची वेळ. उपकुलसचिवांना शिपाई न दिल्यानं स्वतःच दालन स्वतःच झाडण्याची वेळ. हेमलता ठाकरेंकडून महिला आयोगामध्ये आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. ठाण्यातील दिवा प्रभाग समिती अंतर्गत 73 अनधिकृत बांधकामांवर हातोडा. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विशेष पथकाची कारवाई. हायकोर्टानं फटकारल्यानंतर सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वात कारवाई. आज नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट. मुंबई, सिंधुदुर्गसह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट जारी. मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. मुंबई शहरासह उपनगरामध्ये जोरदार पाऊस बरसणार. हवामान खात्याचा अंदाज. मुंबईमध्ये आतापर्यंत सरासरी 18% पाऊस. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये अधिक पाऊस झाल्याचं समोर. आतापर्यंत 2207 मिलीमीटर पावसाची नोंद. पुढील 24 तासांसाठी रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर नागरिकांना सतर्कतेचा इशारा. सुरक्षेच्या दृष्टीनं कोणताही हलगर्जीपणा टाळण्याचं हवामान खात्याचं आवाहन. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून पाऊस. आतापर्यंत झालेल्या 77.3 मिलीमीटर पावसामुळे नदी नाले प्रवाहित. आतापर्यंत 11% पेरण्या पूर्ण. पावसाच्या संततधारेमुळे काही पेरण्या रखडल्या. नाशिकच्या गोदाघाट परिसरामधील पाणी ओसरलं. दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी. गंगापूर धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. नाशिकमध्ये रात्रीपासून पावसाची विश्रांती. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. कर्नाटक महाराष्ट्राला जोडणाऱ्या शहरामधील यशोदा पुलावर पाणी. छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली. अलमट्टी धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू. भीमाशंकर परिसरामध्ये गेल्या 8 दिवसांपासून पावसाची संततधार. पुण्यामध्ये आरळा नदीवरील कळमोडी धरण ओव्हरफ्लो. 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सांगली जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे सांगलीमध्ये जनजीवन विस्कळीत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. धुळ्याच्या साक्रीमधील विटाई गावामध्ये बेकायदेशीर दारू विक्री सुरूच. दारू विक्रीला आळा न घातल्यास साक्री पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू. विटाई गावातील तरुणांचा इन्कार. पालघरमधील वाडा तालुक्यामध्ये पुलाच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांची तारांबळ. TV9 मराठीनं दाखवलेल्या बातमीनंतर प्रशासनाला जाग. तहसीलदारांची गावाला भेट देऊन पूल मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. 10 जुलैपर्यंत पंढरपूरकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना रस्ता करातून सूट. आगामी आषाढी एकादशीच्या निमित्तानं जळगाव प्रशासनाचा निर्णय. जळगावमधील आरटीओचे वरिष्ठ लिपिक चंद्रशेखर इंगळेंची कर्तव्यामध्ये कसूर. गणेश ढेगेंकडून चंद्रशेखर इंगळेंच्या निलंबनाची मागणी. चंद्रशेखर इंगळेंकडे कराची बनावट पावती असल्याचं समोर. लातूरमधील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओमध्ये महिला पोलीस आणि वकील असलेल्या व्यक्तीमध्ये वाद. सिग्नल तोडल्याच्या कारणावरून वाद झाल्याची माहिती. कल्याण डोंबिवलीमध्ये पोलीस रिक्षा चालकांचा वाद विकोपाला. 4थ्या सीटवरील कारवाईला रिक्षाचालक मालक संघटनेचा विरोध. कारवाई थांबवावी अन्यथा प्रवाशांना वेठीस धरून आंदोलन करू. रिक्षाचालक मालक संघटनेचा पोलीस. मुंबईच्या IIT कॉलेजमध्ये एक तरुण बेकायदेशीरपणे वावरल्याचा प्रकार. 17 जूनला कॅम्पसच्या सुरक्षा पथकाच्या नजरेमध्ये आला. कॉलेजच्या सुरक्षा रक्षकांनी तरुणाला पवई पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांकडून तपास सुरू. जळगावच्या धानोऱ्यामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. 2 अज्ञात चोरट्यांनी गाय वासरू चोरी केल्याची घटना. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पोलिसांनी गस्ती वाढवण्याची नागरिकांची मागणी. वारीमध्ये मोबाईल सोनं चोरणारी टोळी जेरबंद. आरोपींकडून जवळपास 24 लाखांचा मुद्देमाल जप्त. लातूर, सोलापूर आणि झारखंडमधील एका आरोपीचा समावेश. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई. परभणीच्या पाथरीमध्ये घरफोडी करून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरी. पोलिसांनी आवळल्या चोरांच्या मुसक्या. 6,73,000चे दागिने हस्तगत. मीरा भाईंदरमधील घरफोडीचा उलगडा. काशीमीरा पोलिसांकडून 2 सराईत चोरट्यांना अटक. 40 लाखांच्या दागिन्यांसह कार आणि कटर मशीन सुद्धा जप्त.
नागपूरमधील मोठ्या तस्कराच्या हवाला रॅकेटचे पुरावे समोर. पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, थायलंडवरून सीमांवरून तस्करी. महाराष्ट्रामधील सुपारी तस्करी आणि हवाला रॅकेटचे पुरावे समोर. दहशतवाद विरोधी मोहिमेची धार आणखी तीव्र करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाचा संरक्षण साहित्याची खरेदी करण्याचा निर्णय. ड्रोन, मध्यम आणि अवजड क्षमतेची लढाऊ वाहनं, रायफल, बुलेट प्रूफ जॅकेटची खरेदी केली जाणार. आपत्कालीन खरेदी प्रक्रियेअंतर्गत 13 करार. भारताच्या गोल्डन बॉयनं पटकावलं सुवर्णपदक. नीरजनं एका आठवड्यामध्ये दुसऱ्या स्पर्धेचं जेतेपद जिंकलं. नीरज चोप्रा ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक 2025 स्पर्धेचा विजेता ठरला.